उच्च न्यायालय शिपाई लिपिक स्टाफ कार ड्रायव्हर या पदाची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये OMR शीटमध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे. तर तो कोणता बदल या ठिकाणी होऊ शकतो त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं तिन्ही पदाची OMR शीट कशा पद्धतीने सोडवायचे लाईव्ह या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालय शिपाई आपण या ठिकाणी सॅम्पल OMR शीट या ठिकाणी तयार केलेली आहे. आता मित्रांनो या ठिकाणी जे OMR शीट आहे तुमची यामध्ये दोन प्रकारे क्वेश्चन पेपर या ठिकाणी येऊ शकतो. क्वेश्चन पेपर येऊ शकतो म्हणजेच काय की तुम्हाला या ठिकाणी OMR ही दोन प्रकारे मिळू शकते. आता यामध्ये डिवायडेशन जर केलं आपण लिपिक पदासाठी वेगळं आणि त्याच पद्धतीनं शिपाई आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी वेगळं. तर आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपण चर्चा करूया शिपाई आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी. आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. तर पहिली गोष्ट जी OMR शीट आहे आपल्याला दोन्ही पदासाठी फर्स्ट टाइम या ठिकाणी जर आपण पाहिलं तर OMR शीट आपल्याला स्क्रीनवर ज्या पद्धतीनं तुम्हाला दिसत आहे या पद्धतीनं पहिली गोष्ट OMR तुम्हाला मिळू शकते. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिका ऑफलाईन पद्धतीनं दिली जाईल आणि त्याच पद्धतीनं त्याच्यासोबत तुम्हाला OMR शीट दिली जाईल दोन्ही पदासाठी. अशा पद्धतीनं होऊ शकते. याची 99% या ठिकाणी शाश्वत आहे की याच प्रकारे तुमची एक्झाम घेतली जाईल आणि तुम्हाला याच पद्धतीनं ऑफलाईन OMR शीट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. तर अशा वेळेस जर आपल्याला OMR शीट जर दिली तर या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला 30 प्रश्न या ठिकाणी दिले जातील आणि त्या 30 प्रश्नांपैकी आपल्याला जो ऑप्शन योग्य वाटत आहे तो ऑप्शन आपल्याला काय करायचं या ठिकाणी योग्य त्याला गोल करायचं आहे. आता या ठिकाणी पहा तुम्हाला दिसत आहे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 4 पैकी तुम्हाला या ठिकाणी कोणचं योग्य आन्सर असेल तर या ठिकाणी पूर्णपणे याला काय करायचं आहे गोल करायचं आहे. आणि पेनचा जर आपण विचार केला कोणती पेन आपल्याला सोबत घेऊन जायची आहे तर या ठिकाणी ब्लॅक तुम्हाला पेन सोबत घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीनं पहिली OMR शीट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. पहिली पद्धत परीक्षेची अशा पद्धतीनं असणार आहे. आता राहिली दुसरी पद्धत कोणती आहे तर या नागपूरमध्ये जी काही एक्झाम झालेली होती शिपाई पदाची तर त्या ठिकाणी अशा प्रकारे OMR शीट देण्यात आलेली नव्हती. तर त्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचा अवलंब त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. आता दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला होता म्हणजेच नेमकं काय तर पहा या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला काय केलं होतं या ठिकाणी त्यावेळेस प्रश्नपत्रिका डायरेक्टली दिलेली होती आणि प्रश्नपत्रिका दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपण पाहतो एक्झाम्पल हा पहिला प्रश्न आहे. तर यामध्ये जे प्रश्न आहे हा आणि या ठिकाणी त्याचे ऑप्शन आहेत एकाखाली एक A, B, C आणि D. तर या पद्धतीने ऑप्शन देण्यात आलेले होते. सरळ एक्झाम्पल हे सगळे ऑप्शन आहेत. तर तुम्हाला काय करायचं होतं या ठिकाणी अशा पद्धतीने गोल वगैरे काही नव्हते. तर सरळ सरळ जो आन्सर आहे त्या आन्सरवर एक्झाम्पल ABCD असेल आता B आन्सर असेल तर 62 नंबर पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी योग्य B वरच तुम्हाला पूर्णपणे गोल करायचं होतं. इथं जर तुम्ही सेंटरमध्ये केलं अशा पद्धतीनं तर तुमचा मार्क या ठिकाणी कमी म्हणजे तो आन्सर गृहीत धरला जाणार नव्हता. तर दुसरी पद्धत अशा पद्धतीने आहे. जर अशा पद्धतीनं ह्या पद्धतीचा जर वापर करायचा त्यांनी ठरवलं तर काळजी करायची नाही. तर मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय गोल त्या ठिकाणी करायचं आहे. समजा हे आन्सर असेल तर यालाच गोल करायचं. इथं जर मधामध्ये गोल केलं किंवा अर्धवट जर गोल केलं दोन्ही ऑप्शनच्या मधामध्ये गोल केलं तर ते आन्सर तुमचं चूक आहे. आता ह्या सर्व सूचना आपल्याला ऑलरेडी एक्झाम हॉलमध्ये बसण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर आपल्याला सर्व सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यामुळं घाबरायची आवश्यकता नाही. आता राहिला प्रश्न याच पद्धतीनं स्टाफ कार ड्रायव्हर आणि शिपाई पदाची एक्झाम तुमची होऊ शकते. दोन पद्धतीचा त्या ठिकाणी अवलंब केला जाऊ शकतो. पहिली पद्धत जी आहे ती 99% वापरली जाऊ शकते आणि 1% आता जी सांगितली ती दुसरी पद्धत त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. म्हणजे दोन्ही पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. आता राहिला प्रश्न क्लर्क या पदासाठी कोणती पद्धत अवलंबली जाते तर क्लर्क या पदासाठी सरळ सरळ OMR पद्धत या ठिकाणी वापरली जाते. तुम्हाला OMR शीट या ठिकाणी दिलं जाईल, प्रश्नपत्रिका दिलं जाईल. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जो प्रश्न असेल त्या प्रश्नाला आपल्याला गोल करायचं आणि क्लर्क या पदासाठी टोटली 90 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. ऑल प्रश्न सोडायचे, निगेटिव्ह सिस्टम वगैरे काही नाही. तर अशा पद्धतीने तुमची पूर्णपणे या ठिकाणी एक्झाम केली जाईल. त्याच पद्धतीने क्लर्क या पदासाठी तुम्हाला रफ या ठिकाणी पेज जे असते प्रश्नपत्रिकेच्या खाली त्या ठिकाणी रफ हा लिहिलेला असते कच्चा काम करण्यासाठी. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता मॅथचे प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व्ह करू शकता. आता मित्रांनो अतिशय कमी वेळ राहिलेला आहे. मला माहिती आहे तुमची टायपिंगची प्रॅक्टिस सुद्धा या ठिकाणी सुरू असेल क्लर्क या पदासाठी आणि शिपाई या पदासाठी. तर तुमचं GS हा हँड झालेलाच असेल. आता जे काही दिवस राहिलेले आहेत तुम्हाला जर प्रत्यक्षामध्ये क्लर्क जर व्हायचं असेल तर यावेळेस तुमची लेखी परीक्षेसोबत टायपिंग देखील अत्यंत चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मित्रांनो ऑथेंटिक पॅसेज स्पेशल बॉम्बे हायकोर्टसाठी आपण तयार केलेले आहेत आणि हे पॅसेज औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय तिन्ही न्यायालयासाठी अत्यंत ऑथेंटिक पॅसेज तुमच्यासाठी ठरणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड
करू शकता. आणि त्याच पद्धतीने राहिलेल्या वेळेमध्ये कम्प्युटर्समध्ये आउट ऑफ 10 पैकी 10 गुण जर तुम्हाला घ्यायचे असेल तर त्याचं कम्प्युटर ई बुक सुद्धा आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.